नांदेड़ जिले में अब हर तरफ असम्बली इंतखाबात की गहमा गहमी शुरू हो गई है। नांदेड़ के 9 असम्बली हलकों में सबकी नज़रें इस वक्त लोहा कंधार असम्बली हलके पर लगी हुई हैं। शेतकरी कामगार पार्टी यानी शेकाप के एमएलए श्याम सुंदर शिंदे साबिक बीजेपी एमपी प्रताप पाटिल चिखलीकर के बहनोई हैं और चिखलीकर ने लोहा कंधार से असम्बली इलेक्शन लड़ने का ऐलान किया था। तवक्को थी कि इस हलके में ऐसा ही मुकाबला होगा, लेकिन शेकाप की खातून सदर प्रताप पाटिल चिखलीकर की बहन और एमएलए श्याम सुंदर शिंदे की अहलिया आशा ताई श्याम सुंदर शिंदे ने ऐलान किया कि अब वो लोहा कंधार हलके से इलेक्शन लड़ेंगी। अब लोहा कंधार हलके में एक नए सियासी बाब का आगाज हो रहा है। आशा ताई शिंदे ने अपनी सालगिरह के मौके पर लोहा कंधार हलके में अपनी ताकत का मुजाहरा किया। इन्होंने ऐलान किया कि वो अपने भाई प्रताप पाटिल चिखलीकर के खिलाफ इलेक्शन लड़ेंगी। आज वाढदिवस आहे। कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत। त्यात जास्तीत जास्त महाप्रसाद अन्नदान असं केलेलं आहे। झाडे लावणे, वह्या वाटणे, आता एक काहीतरी चक्की पण एक जण देणार आहे, अशा टाईपचे कार्यक्रम वाढदिवसाला करत आहेत। मी समाजसेविका असल्यामुळे माझा कल त्याच्याकडे जास्त असतो की सामाजिक उपक्रम राबवण्याकडे। आगामी काळात विधानसभेच्या निवडणूक आहेत, काय सांगा? हो, विधानसभा निवडणूक लागलेली आहे, म्हणजे लागतातच आहेत, आता 2 महिन्यात होणार आहे। त्याच्यात सगळ्यांची इच्छा आहे की म्हणजे 90% लोकांची इच्छा आहे की ताई तुम्ही उभं राहा। पूर्ण म्हणजे लोहा कंधार तालुक्याचेच नाही तर नांदेड जिल्ह्यातले सगळ्याच जणांचे फोन येतात, ताई यावेळेस तुम्ही उमेदवार उभं राहा। तर नक्कीच म्हणजे पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील असं मला वाटतं। आमदार श्यामसुंदर शिंदे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत असं सांगितलं जातं की दुसरीकडे जर बघितलं तुमचे सख्खे भाऊ रिंगणामध्ये उतरत आहेत। हो, आता शिंदे साहेब तर माझ्याच पाठीमागे उभं राहणार, कारण मी त्यांच्या पाठीमागे उभी आहे म्हणल्यानंतर त्यांना गरजेचं आहे। आणि भाऊ विरोधात उभे तर आता त्यांचे प्रत्येक भाऊ असलं म्हणून काय झालं, प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत ना। आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत, ते महायुतीसोबत आहेत, तर विरोधात तर उभं राहणारच। ताई त्यांनी असं देखील सूचक केलं होतं की आमच्या बहिणींनी आम्ही जे केलेले उपकार आहेत ते विसरू नये, याबद्दल काय वाटतं? आता हे बघा, ते उपकार कुणी कुणाचे विसरले हे अगदी लहान मुलापासून विचारलं तर अख्ख्या महाराष्ट्राला दुनियाला माहिती आहे। जेवढे आम्हाला दोघांना ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहेत की कोणी कोणावर उपकार केले, त्याच्यामुळे कोणी विसरले ते त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं। की दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होईल असं काही असं अजिबात होणार नाही, कारण का महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच लढेल आणि प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो की उभं राहण्यासाठी। पण समजा महाविकास आघाडीचं मला मिळालं आणि महायुतीचं त्यांना मिळालं तर दुसरे एखादे 2 उमेदवार उभे राहतील आणि त्याच्यात कोणाचा फायदा होईल असं मला नाही वाटत। एकीकडे जर बघितलं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या तरी भाजपची सत्ता आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता तुमची येईल का आणि तुम्हाला नेमकं आव्हान काय असेल आता कंधारगावमध्ये? हो, 100% महाविकास आघाडीचीच सत्ता येईल। त्याचं कारण असं की आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये महायुती आलेली नाही आहे, फक्त आपल्या मराठवाड्यात तर एकच जागा आलेली आहे। त्याच्यावरून ठामपणे आता महाविकास आघाडीच सरकार येणार हे निश्चित।